वेलकम टू आय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 14। नेम ऑफ द चॅप्टर अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सप्रेशन ऑफ द स्क्वेअर। या अगोदर या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 50 आणि प्रॅक्टिस सेट 51 आपण पाहिलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 52 पाहणार आहोत। पहा, प्रॅक्टिस सेट 52 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन द प्रोडक्ट फॉर्म। पहा, दिलेले नंबर्स आहेत त्यांचं फॅक्टरायझेशन करायचं आहे आणि त्यांना प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे। पहा, फॉर एक्झाम्पल आता इथे फॅक्टरायझेस कसं करायचं हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल। त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेते। 28 हा नंबर घेतला। पहा, 28 या नंबरमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं की इथे युनिट प्लेसवरती 8 हा नंबर आहे। म्हणजेच ज्या नंबर्समध्ये युनिट प्लेसला 2, 4, 6, 8 अँड 0 हे नंबर असतील त्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो। अर्थात या नंबरला काय करू शकतो आपण 2 ने डिवाइड करू शकतो, कारण याच्या युनिट प्लेसला काय आहे 8 हा नंबर आहे। पहा, इथे 2 घेऊ शकतो, 2 1 चा 2 आणि 2 4 चा 8। आता 2च्या टेबलमध्ये 14 आहे, किती नंबरला आहे 7 नंबरला, आपण म्हणू शकतो 2 7 चा 14। आता 7 हा एक प्राईम नंबर आहे आणि हा नंबर फक्त त्याच्याच टेबलमध्ये जातो, म्हणून 7 1 चा 7। तर 28चे फॅक्टरायझेशन काय झाले, 28 इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 7। पहा, दुसरा नंबर घेते 26। आता इथे आपल्याला पाहायला भेटतं याच्या पण युनिट प्लेसला काय आहे 6 हा नंबर आहे आणि ते पाहिल्याप्रमाणे 2 4 6 8 0 हे जर युनिट प्लेसला नंबर असतील तर आपण त्याला 2 ने डिवाइड करू शकतो। इथे आपल्याला दिसतोय 6 हा नंबर दिसतोय आणि त्यामुळे आपण याही नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो। पहा, 2 1 चा 2, 2 3 चा 6 आणि 13 हा एक प्राईम नंबर आहे, म्हणून आपण काय करणार इथे डायरेक्ट 13 1 चा 13। तर 26चे फॅक्टरायझेशन केल्यानंतर फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला 2 मल्टिप्लाय 13। त्याच्यानंतर बघा 85 हा नंबर घ्या। आता इथे काय दिसते आपल्याला युनिट प्लेसला 2 4 6 8 0 यापैकी कोणताही नंबर दिसत नाहीये, म्हणजेच याला 2 ने हा नंबर 2 ने डिवाइड होत नाहीये। परंतु जर युनिट प्लेसच्या ठिकाणी 5 आणि 0 हा नंबर असेल, 5 किंवा 0 हा नंबर असेल तर त्याला आपण काय करू शकतो 5 ने डिवाइड करू शकतो। इथे काय लिहिणार आपण 5 1 चा 5। पहा, 8च्या ठिकाणी आपण 5 घेतलं, 5 1 चा 5 किती उरतील 6 7 8 3 उरले आणि 5 7 चा 35। हा परत प्राईम नंबर आहे 17, म्हणून 17 1 चा 17। तर आपले 85चे फॅक्टरायझेशन काय झाले 5 मल्टिप्लाय 17 हे झाले 85चे फॅक्टरायझेशन। आणखी एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण। पहा, 81 हे एक एक्झाम्पल घेतो। पहा, इथे आता युनिट प्लेसला काही नाही आहे, 2 4 6 0 नाही आहे, त्यामुळे हे 2 ने डिवाइड होणार नाही। त्याचबरोबर इथे 5 किंवा 0 हाही नंबर नाही आहे, त्यामुळे 5 नेही डिवाइड होणार नाही। तर आता आपण काय करणार, पहा 8 प्लस 1 यांची सम करणार, 8 आणि 1ची किती होईल 8 प्लस 1 9 आणि 9 हे काय आहे 3च्या टेबलमध्ये जातं, म्हणून आपण काय करू शकतो या नंबरला 81ला 3 ने डिवाइड करू शकतो। पहा, ज्या नंबरला एखाद्या नंबरला आपण काही करू शकत नाही 2 आणि 5 ने डिवाइड करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याला दुसरी ट्रिक्स काय वापरायचे की त्या नंबरचे सम करायचे आहे आणि ती आलेली सम हे जर 3च्या टेबलमध्ये असेल तर त्याला 3 ने आपण डिवाइड करू शकतो। काय होईल इथे बघा, 3च्या टेबलमध्ये 8 नाही आहे, 3 1 चा 3, 3 2 चा 6 उरले 2, 3 7 चा 21, 3 9 चा 27, 3 चा 9 अँड 3 1 चा 3। तर 81चे फॅक्टर काय पाहायला भेटतील आपल्याला 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3, 3 1 चा 3। पहा, जर आपण व्हेरिएबलचे फॅक्टर
पाहायचे असेल, फॅक्टरायझेशन करायचं असेल एखाद्या व्हेरिएबलचं, हे एक्झाम्पल इथे घेते मी. एक्स स्क्वेअर आहे तर ह्याचे फॅक्टरायझेशन कसं होईल, एक्स मल्टिप्लाय एक्स, कारण एक्सच्या डोक्यावरती स्क्वेअर आहे म्हणजेच काय करा, एक्सला 2 टाईम लिहा. फॉर एक्झाम्पल असं असेल एक्स क्यूब, तर मी काय करेन, एक्स मल्टिप्लाय एक्स हे एक्स 3 टाईम लिहीन. जर फॉर एक्झाम्पल बी रेज टू 4 असेल तर मी काय करेन, हे बी 4 टाईम लिहीन, बी मल्टिप्लाय बी. फॉर एक्झाम्पल टी रेज टू 5 असेल तर हे टी किती वेळेस येईल, 5 टाईम, टी मल्टिप्लाय टी. पहा 1 2 3 4 5 हे आपलं झालं फॅक्टरायझेशन. आता आपण प्रॅक्टिस सेट 52 मधले क्वेश्चन्स पाहूयात. पहा क्वेश्चन फर्स्ट काय आहे, 201 ए क्यूब बी स्क्वेअर. कसं सॉल्व करणार, आपल्याला काय करावं लागेल, 201चे फॅक्टरायझेशन करावं लागेल. याचे फॅक्टरायझेशन करण्यासाठी आपण काय करणार, हा नंबर कोणत्या नंबरने डिवाइड होतो हे पाहावं लागेल. आता इथे युनिट प्लेसच्या ठिकाणी 2 0 4 6 8 यापैकी कोणताही नंबर नाही आहे, म्हणजे हा नंबर 2ने डिवाइड होणार नाही आहे. या युनिट प्लेसच्या ठिकाणी 0 किंवा 5 हा नंबरही नाही आहे, त्यामुळे हा 5नेही डिवाइड होणार नाही आहे. पण आपण बघितलेले जर असं होत नसेल तर आपण काय करूयात, ह्या 3 डिजिटची सम करून पहा. 2 + 0 2च येईल, प्लस 1 काय येईल, 3 येईल. 2 + 0 + 1 = 3. मग 3 आन्सर येतं, त्यामुळे हा जो नंबर आहे तो काय होईल, 3ने डिवाइड होईल. बघा 3 1 चा 3, 3 2 चा 6, 3 3 चा 9, 3 4 चा 12, 3 5 चा 15, 3 6 चा 18. 20 नंबर तर नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, सॉरी 3 6 18. इथे 2 7 चा 12, 60 हा नंबर आहे, त्यामुळे काय करणार, 6 7 1 67. तर 201चे फॅक्टरायझेशन काय झाले पहा, इथे काय लिहू शकतो आपण, 3 × 67 इंटू ए. आत्ताच बघितले आपण, ए क्यूब म्हणजेच 3दा ए मल्टिप्लाय ए लिहायचं आहे आपल्याला, मल्टिप्लाय बी स्क्वेअर म्हणजे 2दा बी लिहायचं आहे, बी मल्टिप्लाय बी. हे झालं आपलं आन्सर. पहा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 91 XY टी स्क्वेअर. आता आपल्याला त्यासाठी 91चे फॅक्टरायझेशन करावं लागेल. पाहायचे काय फॅक्टर येतील पाहूयात आपण. आपल्या नियमाप्रमाणे जर युनिट प्लेसवरती 2 4 6 8 0 यापैकी नंबर असेल तर त्याला 2ने डिवाइड करू शकतो आपण. जर या ठिकाणी 0 आणि 5 नंबर असेल तर आपण त्याला 5ने डिवाइड करू शकतो. आणि तिसरा नियम असा आहे की या दोघांची सम केल्यानंतर ते जर 3च्या टेबलमध्ये असेल आलेलं उत्तर तर आपण त्याला 3ने डिवाइड करू शकतो. याची सम करून बघूयात. 9 + 1 = 10 येतं आणि 10 हा नंबर 3च्या टेबलमध्ये नाही आहे, अर्थात हा 3ने पण डिवाइड होऊ शकत नाही आहे, 5ने होत नाही आहे. बघितलं आहे 6च्या टेबलमध्ये हा 91 टेबल जात नाही आहे. 7ने बघूयात आपण. 7 1 चं 7, 8 9 2, 7 3 चं 21, 13 हा नंबर प्राईम नंबर आहे. मग आपण काय करणार, 13 1 चा 13. पहा 91चे फॅक्टर्स काय आले, 7 × 13 मल्टिप्लाय. इथे एक्सच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे ते 1 टाईमच लिहायचं आहे. एक्स मल्टिप्लाय वाय पण काय होईल, 1 टाईमच येईल कारण त्याच्याही डोक्यावरती काही नाही आहे. पण इथे टी स्क्वेअर आहे म्हणून आपण काय करणार, टीला 2दा लिहिणार, टी × टी. हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. पहा थर्ड नंबरचा क्वेश्चन काय, 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता आपल्याला 24चे फॅक्टरायझेशन करावं लागेल. काय फॅक्टर येतील बघूयात. इथे 4 नंबर आला आहे म्हणजे 2ने डिवाइड होतं. हे 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 6 चा 12, 2 3 चा 6 आणि हे 3 1 चा 3. बघा हे काय आले, फॅक्टर आले 24चे. 24च्या ठिकाणी आपण काय लिहिणार, 2 × 2 × 2 × 3. पहा हे सर्व फॅक्टर आपण मल्टिपलमध्ये इथे लिहिले प्रोडक्ट फॉर्ममध्ये.
मल्टिप्लाय ए स्क्वेअर म्हणजे 2 टाइम आणि स्क्वेअर 2 टाइम बी. हे झालं आपलं फायनल आन्सर. पहा फोर्थ क्वेश्चन काय आहे, टी आर स्क्वेअर एस रेस टू 3. पहा एकदम सोपा आणि सरळ क्वेश्चन आहे. इथे काय येईल, टीच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे टी मल्टिप्लाय आर स्क्वेअर आहे म्हणजे दोनदा आपल्याला काय लिहावं लागेल, आर मल्टिप्लाय एस क्यूब म्हणजेच एस किती वेळेस, 3 वेळेस आपल्याला इथे लिहावे लागेल. हे झालं याचं आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 52 कंप्लीट झालेला आहे. पहा समजलं का तुम्हाला? थँक्यू.